की ज्या रात्री हे सगळं घडलं, की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे त्या कक्षातून 5 फोन जवळपास ते हॉस्पिटलला गेलेले आहेत. कदाचित ते आमदार महोदय असतील, त्यांच्या घरातूनही फोन गेले असतील. पण जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो, मुख्यमंत्र्यांनी करो, कोणी फोन केला तरी 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही, ही मगरुरी, हा माज, ही मस्ती हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही, आज हा सरळ प्रश्न आहे. असे अनेक हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत जे PPP मॉडेलवर चालतात किंवा प्रायव्हेट चालतात, चॅरिटीवर चालतात. अनेकदा ह्याच्यावर प्रश्न उचलले गेलेले आहेत, चर्चा देखील होते विधानभवनामध्ये. त्याचसोबत मागच्या वर्षी मला वाटतं जेव्हा फडणवीस साहेब DCM होते तेव्हा त्यांनी एक चॅरिटीज कमिशनरचे रिपोर्ट बनवला होता. त्या रिपोर्टचं पुढे काय झालं, तो रिपोर्ट पब्लिकमध्ये आला नाही आला, मला ह्याच्यात जायचं नाही आहे. या हॉस्पिटलनी टॅक्स भरलाय नाही भरलाय, किती देणं लागतं सरकारला, मला त्याच्यात जायचं नाही आहे. पण जर ह्या हॉस्पिटल्सना आपण 1 रुपयाच्या किमतीने जमीन देत असू, अनेक सवलती देत असू, आणि हे सगळं होऊन देखील चला आत्ता ह्या मिनिटाला दुर्दैवाने ती व्यक्ती त्या ज्या महिला आहेत त्या भाजपच्या आमदाराच्या मला वाटतं PAच्या पत्नी होत्या, तरी देखील जर सामान्य पुणेकर त्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तो सुरक्षित आहे का, त्यांना सेवा मिळणार आहे का. आणि मला आठवतं की प्रशासनाने देखील याच्यावर थोडं